शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. ते म्हणजेच कपाशी लागवड करण्याबाबत. शेतकरी मित्रांनो, कपाशी लागवड करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं असतं. मागच्या वर्षीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना जर विचारलं कॉटन लागवड करणार आहेत का किंवा कपाशी लागवड करणार आहेत का? शेतकऱ्यांचा प्रश्न येतो नाही आम्ही सोयाबीन नाही तर मग दुसरं पीक बघू. परंतु कपाशीमध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी अजून पण मार्केटमध्ये आहे. परंतु यावर्षी थोडं वेगळं होणार आहे. काही कंपन्याकडे असे कॉटन आहे. बरं चला असो. तर आपल्याला आजचा जो महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजेच कपाशी कोणती लागवड करावी. तर कपाशी लागवड करत असताना 3 प्रकारचे वर्गीकरणामध्ये कपाशी ह्या मोडल्या जाते. पहिलं म्हणजेच अर्ली वान, दुसरं म्हणजेच मध्यम वान, तिसरं म्हणजेच लेट वान. आता लेट वान जर आपण लागवड केलं तर नुकसान काय होतं बघा, त्याला लेट फ्लॅश येणार. लेट फ्लॅश आल्यामुळे त्याच्यावरती बोंडअळीचा अटॅक हा जास्त येऊ शकतो. तुम्ही बघा दिवाळीनंतर आपल्या कपाशीला जे बोंड लागतं त्या बोंडावर बोंडअळी ही जास्त असते. कारण त्याच्यामध्ये जो तयार होणारा जो जीन आहे तर हा जीनचा पॉवर येथे कमी झालेला आहे. आता हे जर आपण एस-टी-बी-टी कॉटन पकडलं म्हणजे चोर-बीटी पकडलं तर याच्यावरती ज्यांना F1 हायब्रिड मिळालं तर त्यांच्याकडे खूप जबरदस्त उत्पादन झालेलं आहे. गुजरातमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर गुजरातमध्ये खूप चांगलं उत्पादन अजून पण आता शेतकरी घेत आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला परमिशन का नाही आहे? नेमका हा घोळ काय सुरू आहे? याच्याकडे कुणीही आपल्याकडलं गव्हर्नमेंट लक्ष द्यायला हे तयार नाही. एस-टी-बी-टी कॉटन म्हणजेच काय की आपण डायरेक्ट तणनाशक मारले पाहिजे. तणनाशक ठीक आहे, तणनाशक तुम्ही मारा नका मारू कारण तणनाशकाने जमीन खराब होतं. परंतु ते जर कपाशीचं वाण तुम्हाला F1 जर मिळत असेल तुमच्यानुसार, तुमच्या एजंटनुसार तर तुम्ही ते सुद्धा 1-2 पॅकेट लागवड करा. माझं म्हणजे तुम्हाला वैयक्तिक मत आहे की त्याला मागच्या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगला असा कापूस झालेला होता. गुजरातमध्ये पिकत आहे, आपल्याकडे का पिकत नाहीये? आपल्याकडे का येऊ देत नाहीये? हे खूप मोठं षडयंत्र आहे. तर बघ चला असो. आपल्याला यावर्षी कपाशीचं कोणतं वाण लागवड केलं पाहिजे? तुम्ही मध्यम किंवा अर्ली कपाशीचं वाण लागवड करा. बाजारपेठेमध्ये खूप साऱ्या व्हेरायट्या आहे. आता मी याची एक लिस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, की तुम्ही मध्यम जमिनीसाठी कोणती व्हेरायटी लागवड करू शकता, भारी जमिनीसाठी कोणती व्हेरायटी लागवड करू शकता आणि हलक्या जमिनीसाठी कोणती व्हेरायटी ही लागवड करू शकता. कोणत्या व्हेरायटीच्या बोंडामध्ये 45 ते 40 सरकीचं प्रमाण आहे, कोणत्या व्हेरायटीमध्ये 35 ते 40 सरकीचं प्रमाण आहे, कोणती व्हेरायटी किती दिवसाची आहे, तिचं कॅरेक्टर काय, संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया. आजपासून आपण गेल्या 3 दिवसापासून आपण कपाशीवर माहिती देणे सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी इतका उत्तम प्रतिसाद आपल्याला यावर्षी दिलेला आहे, की व्हिडिओ टाकल्याबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी बघितलं. त्याच्यावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहे आणि तुम्हाला जर कोणत्या व्हेरायटीबद्दल, कपाशीबद्दल ही माहिती पाहिजे आहे, त्याची मला कमेंटमध्ये नक्की माहिती द्या, जेणेकरून मी तुमची कमेंट घेऊन एका त्या व्हेरायटीबद्दल नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा हा प्रयत्न करेल. तर आजपासून तुम्ही आपल्यासोबत जुळल्या जा. कपाशी लागवडीपासून ते काढणीपर्यंत मी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलच्या मार्फत देणार आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षीचं साल थोडं बेकार आहे. पाऊस कमी आहे. कोरडवाहू क्षेत्र ज्यांचं असेल त्यांनी अशा शेतकऱ्यांना माझी विनंती राहील, की तुम्ही तुमच्याकडला स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करूनच कपाशीची लागवड करावी. कारण यावर्षी पाणी खूप कमी सांगत आहे. अल निनो आहे, हे आहे, ते आहे, असे हवामान जे शास्त्रज्ञ आहे हे सांगत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही काळजी घ्या शेतकरी मित्रांनो, कारण साल खूप खराब आहे आणि शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन लागत असेल तर आपण तयार आहोत. तुम्ही कधी पण मला कमेंट करा किंवा व्हिडिओ कोणत्या याच्यावर बनवायचा हे जरी मला तुम्ही सांगितलं तरी मी तो व्हिडिओ किंवा तो टॉपिक घेऊन बाकी शेतकऱ्यांना त्याच प्रश्नाचं उत्तर एका व्हिडिओतून मिळेल आणि त्यांचा तेथे प्रश्न हा सुटून जाईल. तर काढणीपासून ते लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्यासोबत यावर्षी जुळल्या जा. धन्यवाद.